मोहोळ तालुक्यातील वटवटे, जामगाव खुर्द, जामगाव बुद्रुक या भागातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी पिण्यासाठी उजनी कॅनलचे पाणी त्वरित सोडावे यासाठी धरणे आंदोलन सुरू केलं आहे। या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की यांना पाणीच दिलं नाही व अधिकारी मनमानी कारभार करत आहेत, तेव्हा जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। त्या मानेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। त्या मानेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। यादवचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। पाणी संघर्ष समितीचा मोहोळ तालुक्यातून वटवटे गावातून 70-80 शेतकरी आम्ही तहसील कार्यालय मोहोळ यांच्या पुढं धरणे आंदोलनासाठी बसलो आहे। आमची एकच मागणी आहे की आमच्या सर्व शेतकऱ्यांनी पूर्ण पाणीपट्टी भरलेली आहे। काही जे 4-2 शेतकरी जे थकीत असेल तरी त्यांच्या त्या उतार्यावर बोजा येतो आणि ते उसा गेल्यानंतर कारखानदाराकडून वसूल करतात। राहिला प्रश्न, पाणी आमच्याकडे कसलं झालं नाही आणि नुसतं येऊन मोठा कॅनल जो आहे त्या कॅनलमध्ये फक्त येऊ दिले आणि पाठीमागं दरवाजे उघडलेत। पिण्यासाठी आमच्या गावातील पिण्याला पाणी नाही, जनावरांची पाणी नाही, ऊसं पिकं पूर्ण होरपळून पांढरी शुभ्र झालेत। याच्यासाठी आम्ही गेली 7 दिवस झालं सर्व शेतकरी मिळून आम्ही झटतोय। तरी आम्ही सोलापूरला उजनी ऑफिसला जाऊन मानेराव साहेब, खांडेकर साहेब यांची भेट घेतली, तिथून कादेसाहेब अंकुली यांची भेट घेतली, त्याच्यानंतर आमदारांची भेट घेतली, त्याच्यानंतर खासदारांची भेट घेतली। परंतु तिथं मग आमच्या वडीलधारीने एक काकांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या तरी आमदाराचा फोन आला, कुठल्या तरी खासदाराचा फोन आला, तिकडं अक्कलकोटला गेलं, कुठे इकडं गेलं आणि आमच्या या 35 गावाला कुणी वाणी नाही। आणि याच्यासाठी आम्हाला पाणी संघर्ष करावा लागतो आणि आम्ही जोपर्यंत पाणी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही। मला आमचे गाव वडदेगाव बेगमपूर शाखेच्या आंध्रखाली येते की पाणी सोडल्यापासून फक्त 3-3 तास एका पाट्याला पाणी सोडलं, तीही पाणी त्या जिथं कुणाच्याच शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं नाही त्यांनी मात्र फोटो काढलं, पाणी सोडलं, दाखवलं आणि निघून आली। तर पाणी जिथं आता एवढी शेतकऱ्याचं आम्ही प्रत्येक यांचा एखादा अधिकारी द्यावा आणि प्रत्येक क्षेत्राची त्यांनी पाहणी करावी की पाणी पोचलंय का नाही, का आम्ही त्यांच्यावर अन्याय करतो का त्यांनीच आमच्यावर अन्याय करतात। कुठं आमदारनं फोन केला पाणी पळालं, कुणी मोठ्या माणसानं अधिकाऱ्यानं फोन केला पाणी पळालं, पण सामान्य शेतकऱ्याचं एवढं वाईट अवस्था आहे की न सांगण्यासारखी अवस्था आहे। त्याला रडाय बी येत नाही आणि बोंबलायला बी येत नाही आणि अधिकारी मात्र कॉलर टाईट करून निघून जातोय। तुमचं कसं काय झालंय म्हणून आम्हाला बेगमपूर शाखे कालव्यातून उजनी धरणाचं पाणी येत होतं। तर शेतकऱ्यांना दुसऱ्या आवर्तनासाठी बेगमपूर कालव्यातून पहिलं आवर्तन आम्हाला येत होतं, तरी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळं आम्हाला ते आवर्तन लास्टला मिळालं। याच्यामुळं काय झालं की पाणी संपले असं तर त्यांनी अफवा उठवली। अफवा उठवल्यानंतर आम्हाला पाणी जेवढं पाहिजे होतं शेतीसाठी तेवढं पाणी आम्हाला मिळालं नाही आणि पाणी दिलं आणि ते पण कॅनेल ओला करण्या एवढंच पाणी दिलं आणि शेतीला पाणी ॲक्च्युली दिलं नाही। काही शेतकऱ्यांनी तर 10,000 15,000 पाणीपट्टी भरली तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना पाणी दोन्ही आवर्तनं मिळालं नाही। याला अधिकारी काय म्हणतात? त्यावर अधिकारी म्हणतात की ब्रह्मदेव जरी आला तरी तुम्हाला पाणी मिळणार नाही, पाणीपट्टी भरून सुद्धा तुम्हाला ब्रह्मदेव जरी आला तरी पाणी मिळणार नाही, अशा भाषेत तो अधिकारी बोलतात। याच्यानंतर तो माने अधिकारी येऊन गेला, त्यांनी ॲक्च्युली शेतामध्ये बघितला की पाणी भिजले का नाही, शेत वगैरे भिजले का नाही, तर तो म्हणाला की भिजलं नाही, आम्ही आज शनिवारी संध्याकाळी 6 वाजता पाणी सोडतो बोलला। मग त्याने आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिले, 13 डिवाय बंद करून तुम्हाला 24 महिने वटवट्यापासून खाली जे राहिले त्या रोटेशनला आम्ही पाणी देतो बोलले। तर तसं काय झालं नाही, तो अधिकारी आला आणि खोटं बोलून गेला, आम्हाला नादी लावून गेला। तर तरीही आम्हाला पाणी सोडावे
यासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. ओके. पाणी गेल्या वेळी 10 दिवस चाललंय. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.